तिथे आज अकलूजमध्ये नागपंचमीच्या सणानिमित्त महिलांच्या विविध खेळांचं आयोजन करण्यात आले. काय ही संकल्पना आहे, कोणत्या पद्धतीचे खेळ आहेत, किती महिला यात सहभागी आहेत? नागपंचमीचे हे सण आहे 3 वर्ष झाले आपण चालू केले बाळदादांमुळे आणि जवळच्या जवळ 25,000 लेडीज येतात एव्हरी इयर. तर त्यांच्यासाठी हे खेळ फेर फुगडी झिम्मा आपण सगळं खेळतो आणि जेनझी लोक जे आहेत रील्स वगैरे आपण पोस्ट करतोच, पण त्यांना नॉलेजच नाही आहे, नागपंचमीचं काहीच नॉलेज नाही आहे. माझे स्वतःचे फ्रेंड्स मी पुण्यावरून आणले आहेत, म्हणजे पुण्यावरून इन्व्हाइट केलं आहे त्यांनी. ते पण फर्स्ट टाईम नागपंचमी एक्सपिरियन्स करतात, ते पण फक्त खेळायला आल्यात. तर सगळ्यांना खूप मजा येते, सगळे खूप एन्जॉय करतात. तर पुढच्या वर्षी आम्ही होप करतो की अजून जास्ती लोक येतील आणि सगळ्यांना कळेल पण कसं आहे झिम्मा फुगडी पारंपरिक खेळ सगळे एक्सपिरियन्स करतील. टेक्नॉलॉजी जमान्यात आपण पुढे गेलोय, मात्र जे आपले जुने खेळ आहेत त्यांच्याशी कुठेतरी आपली नाळ तुटत चालली आहे. हो, आता सगळे नॉलेज म्हणजे टेक्नॉलॉजी रील्स वगैरेवरच बघतात, सोशल मीडियावर बघतात. आता माझ्याच फ्रेंड्सला काय माहीत नव्हतं नागपंचमीच्या बारेमध्ये, तर हे स्प्रेड करणं थोडं इम्पॉर्टंट, कारण म्हणजे खूप जणांना माहीत नव्हतं. 3 वर्ष झाली आपण करत आहे बाळदादांमुळे, तरी खूप चांगलं सगळ्यांना एक ट्रेडिशनल हे भेटत आहे, नॉलेज भेटत आहे, मज्जा करत आहेत आणि सगळ्या लेडीज पण इकडे खूप मज्जा करतात. सो सगळ्यांनी यायला पाहिजे. वहिनी, आज नागपंचमी आहे, सलग 3रं वर्ष आहे की आपण महिलांसाठी जे पारंपरिक खेळ जे आता कुठेतरी लोप पावत चाललेले आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. काय त्या पाठीमागची संकल्पना आहे आणि याची तयारी कधीपासून आपण करताय? तयारी तर बरेच दिवसापासून सुरू करतो आपण आणि बाळदादांच्या नियोजनातून हे सगळं आज आपण जे बघतोय याला 3 वर्ष झालेली आहे. त्यासाठी सगळ्या महिला आणि सगळ्या वर्गातल्या महिला येतात आनंदाने. फुगडी झिम्मा फुगडी जे पारंपरिक आपलं लोप पावत चाललं होतं ते सगळं लोकांना जेनझीला आणि सगळ्या महिलांना आता ते कळायला लागलं, सर्व महिला वर्गाला कळत आहे. आणि आपण बाळदादांच्या नियोजनातून वॉटरप्रूफिंग मंडप घालतो की पाऊस वगैरे आला तर महिलांना अडचण नको. परत सगळे खायचे स्टॉल्स असतात. परत त्यांना हे काय आपलं औषधोपचार वगैरे जर कोणाला काय झालं तर त्याच्यासाठी पण आपण सगळी सोय केलेली आहे. किती महिला एकूण आलेल्या? आता जवळजवळ 25,000 महिलांनी दरवर्षी लाभ घेतात ह्याचा. दिवस हा कार्यक्रम चालतोय? हा 2 दिवस. या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळाली की फक्त या ठिकाणी महिला जर पुरुषांना एंट्री नाही काय, कारण की कोणाला अनकम्फर्टेबल वाटायला नको, सगळे कम्फर्टेबल पाहिजे म्हणून सगळेजण मनसोक्त खेळले पाहिजे. अकलूजकरांना काय आव्हान करतात महिलांना? महिलांना हेच की हा पारंपरिक खेळ आपला असाच चालला पाहिजे, पुढच्या पिढीला पण कळला पाहिजे, म्हणून हा सर्वांनी आनंद याचा उपभोगला पाहिजे आणि सर्वांनी भरघोस जणांनी सहभाग घेतला पाहिजे. महिलांच्या सुरक्षेकरता कशा पद्धतीने नियोजन आहे? भरपूर हे आहे, सगळे बाउन्सर्स ठेवले आहे, लेडीज बाउन्सर्स ठेवलेले आहे, परत ॲम्ब्युलन्स आहे, सगळ्या गोष्टी ठेवल्या. याची वापरता वाढावी याच्यासाठी आपण पुढच्या वर्षी प्रयत्न करणार आहात. आता अकलूज त्या परिसरातील माळशिरस तालुक्यातील महिला येत आहेत. महाराष्ट्रामध्ये असा पहिलाच कार्यक्रम असतो. वापरता वाढावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहात की जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या महिलांनी झालं तर फारच चांगलं होईल. जर भरपूर महिलांनी बाकीच्या तालुक्यातल्या वगैरे बाकीच्या महिलांनी जरी सहभाग घेतला तर फार चांगलं होईल. थँक्यू.